नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आता गुरुजींनी जी भविष्यवाणी केली होती तीच खरी ठरली. जीवाने स्वतःचा टॅटू जाळून घेतल्यामुळे आता त्याला खूपच त्रास होऊ लागतो आणि तो आता बेशुद्ध पडतो. तर देशमुखांच्या घरीसुद्धा या संकटाची चाहूल लागते. त्यानंतर आता पार्थ म्हणतो की आम्ही उद्या सकाळीच घरी परत येत आहोत. घरी आल्यानंतर आता जीवाची अशी अवस्था बघून मानिनीला आता खूपच संताप येऊ लागतो. मानिनी रागवत म्हणते की तुम्ही एवढे सगळे असताना जीवा शेकोटीत कसं काय पडला. तर नंदिनी म्हणते की आम्हालाही काही कळलंच नाही. जीवाने जडलेलं लाकूड उचललं होतं. त्यानंतर आता नंदिनी गप्प होते. कारण नंदिनीला हे माहीत पडते की त्या ठिकाणी काव्यासुद्धा होती आणि जीवांना जी काही जखम झाली आहे ती फक्त टॅटू आहे त्याच ठिकाणी. त्याचमुळे ती सत्य कोणालाही सांगत नाही आणि यामागचं सगळं कारण तिला जाणून घ्यायचं असतं. तर आता जीवा त्याच्या रूममध्ये आराम करत असतो त्यावेळेस मानिनी नंदिनीजवळ येऊन सांगते की तू बायको म्हणून अपयशी ठरलीस. अगं मी तुला फोन करून कशासाठी सांगितलं होतं की जीवावर संकट येणार आहे कारण तू त्याची बायको आहेस. पण होत्याचं नव्हतं झालं. त्यावर नंदिनी म्हणते की अहो मी यांच्यावरच लक्ष ठेवून होते. तर मानिनी रागाच्या भरात आता दार लावून घेते आणि ती नंदिनीला त्यांच्या बेडरूममधून बाहेर काढते. तर बिचारी नंदिनी आता दारावर बसून रडू लागते आणि म्हणते की मला यांना बघायचं आहे. तर आता नंदिनीच्या रडण्याचा आवाज ऐकून जीवाला शुद्धी येते आणि तो मानिनीला विचारत असतो की हे सगळं काय चाललं आहे. तर मानिनी म्हणते की मी तिला बाहेर काढलं आहे. तर जीवा आता मानिनीवर रागवत म्हणतो की अगं आई तुझं काय चाललं आहे. हा फक्त एक इन्सिडेंट होता. नंदिनीमुळे मला काही झालेलं नाही आहे. याउलट तिनेच माझा जीव वाचवला आहे. त्यानंतर जीवा हा नंदिनीला खोलीत घेऊन खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा राहतो. तर जीवाच्या तोंडून सत्य ऐकून मानिनीलाही तिच्या चुकांची जाणीव होते.